मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे. डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज झालेल्या NMMS या स्कॉलरशिप परीक्षेमधील पेपर क्रमांक 2 सॅट यामधील विज्ञान या विषयाची आपण संभाव्य आन्सर की अभ्यासणार आहोत. आणि आपल्याकडे जो प्रश्नपत्रिका आलेली आहे त्याचा सेट आहे ए सेट. त्यावर आधारित हे सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तर त्यांच्या स्पष्टीकरणासह आपण घेणार आहोत. चला मित्रांनो, अधिक वेळ न घालवता आपण सॅटमधील विज्ञान या विषयाची आन्सर की अभ्यासणार आहोत. तर या ठिकाणी तुम्हाला जो पहिला प्रश्न आलेला होता त्या प्रश्नाकडे आपण जातोय. चला, पहिला प्रश्न पहा. भारतातील पहिली अणुभट्टी अप्सरा ही कोणत्या अणुसंशोधन केंद्रात आहे? तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मुंबई. त्यानंतर मृत समुद्राची क्षारता म्हणजेच पाण्यातील क्षारांचे द्रावण हे किती टक्के आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 33.7%. हे बाजी नॉर्मल समुद्र असतं त्यामधील पाण्याची जी क्षारता असते ती 3.5% असते. आणि जे मृत समुद्र आहे डेड सी त्याची या सामान्य समुद्रातील पाण्यातील क्षारापेक्षा 10%पेक्षा अधिक असते. मग येतं या ठिकाणी उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4 असेल. पुढे जाऊया. पुढीलपैकी वेगळा धातू ओळखा. बघा, याचं अचूक उत्तर येतं गॅलियम, कारण हा द्रव अवस्थेमध्ये असतो. बाकी सर्व स्थायी अवस्थेमध्ये असणारे धातू आहेत. पुढे प्रश्न क्रमांक 4. पुढील पैकी अयोग्य विधान ओळखा असं सांगितलेलं आहे. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढे प्रश्न क्रमांक 5. अन्न आम्लयुक्त करणे हे कार्य कोणत्या पाचक रसाचं आहे? तर हे आहे पित्तरस. पुढे जाऊया. राष्ट्रीय विषाणू संस्था ही पुणे या ठिकाणी कार्यरत आहे. प्रश्न क्रमांक 7. खालील आकृतीतील भूस्तरिका शोधा. या ठिकाणी दिलेत बघा पर्याय ABCD. तर भूस्तरिका म्हणजे ही रचना आहे. ठीक आहे, याचं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक A. त्यानंतर पेशीत घडणाऱ्या चयापचय क्रियांमध्ये जे टाकाऊ पदार्थ तयार होतात त्याची विल्हेवाट लावणारी संस्था म्हणजेच लयकारिका आहे. त्यानंतर जगात सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण हे भारतामध्ये आढळतात. पर्याय क्रमांक 3 हेचं अचूक उत्तर आहे. खालील जोड्यातील विसंगत जोडी ओळखा. तर याचं अचूक उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 अतिसार हेपेटायटिस म्हटलेला आहे. ठीक आहे, तर ही अचूक जोडी आहे. बाकी सर्व जोड्या बघा, क्षयरोग हे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलीमुळे होतो, पटकी विब्रिओ कॉलरीमुळे होतो, विषमज्वर साल्मोनेला टायफी हेचे रोगकारक जंतू आहेत. परंतु अतिसार आणि हेपेटायटिस हे दोन्ही रोगांची नावे दिलेली आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे ही जोडी विसंगत जोडी आहे. पुढे लाकूड, कपडे, कोळसा इत्यादी घनरूप पदार्थापासून लागणारी आग कोणत्या आगीच्या प्रकारामध्ये येतं? तर याचं अचूक उत्तर आहे अवर्गीयमध्ये येते. खालीलपैकी कोणत्या पेशीमध्ये तंतुकणिका नसतात? तर लोहित रक्तकणिकामध्ये तंतुकणिका नसतात. पुढे जाऊ. टिंबटिंब या रक्तगटाचा शोध डिकास्टेलो आणि स्टर्ली यांनी लावलाय. उत्तर आहे AB पर्याय क्रमांक 3. निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटास टिंबटिंब ठोके पडतात. उत्तर आहे 72 ठोके. पर्याय क्रमांक 2. भरतपूर अभयारण्य हे पान पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे. हे राजस्थान येथील अभयारण्य आपण लाईव्ह सेशनमध्ये बऱ्याचदा याचा उल्लेख केलेला होता. पुढे जाऊया. स्पिग्मोमॅनोमीटर हे रक्तदाब मोजण्यासाठी वापरलं जातं. पर्याय क्रमांक 2 हेच अचूक उत्तर असेल. इथं पहा प्रश्न क्रमांक 17. आपल्या पुस्तकामध्ये एक उदाहरण दिले त्यावर आधारित हे उदाहरण आहे. तर एका धातूच्या ठोकळ्याचे वस्तुमान किती? 10 किलोग्राम आहे. त्याची लांबी आहे 50 सेंटीमीटर, रुंदी 10 सेंटीमीटर, उंची 20 सेंटीमीटर आहे. तर टेबलावर धातूचा ठोकळा आकृतीप्रमाणे म्हणजे ABCD व BCFG नुसार ठेवल्यास प्रयुक्त दाबातील फरक शोधायचा आहे. पुस्तकामध्ये आपल्याला फक्त प्रयुक्त दाब शोधायला सांगितलं होतं, इथं काय म्हटलं? फरक शोधायला सांगितलं आहे. आता इथं बघा, ज्यावेळेस ठोकळा ABCD नुसार ठेवला जाईल ना त्या ठिकाणचा दाब किती येईल? 980 असेल. आणि त्यानंतर ज्यावेळेस हा ठोकळा BCFG नुसार ठेवला त्या ठिकाणचा दाब किती येईल? 4900 येईल. ठीक आहे ना. मग इथं बघा 4900 वजा 980
3920 पास्कल हा पर्याय कुठं आहे का? तर इथं पास्कल म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर असेल. या ठिकाणी थोडक्यात कच्चं कॅल्क्युलेशन देखील केलेलं आहे, हे तुम्हाला उपयोगी ठरेल. प्रश्न 18वा, अनियमित परावर्तन संबंधित खालील दिलेल्या विधानातून चुकीचे विधान शोधायचे. तर विधान क्रमांक बी हे आपलं चुकीचं विधान असेल. मग बीचा पर्याय कुठे दिला आहे? हां, इथं. ठीक आहे ना. मग या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असेल. पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 19, जेव्हा वायुगोल आकुंचित होतो त्याचे तापमान वाढते, हे घडण्यामागील कारण गुरुत्वीय स्थितीज ऊर्जेचे रूपांतर कशात होते? उष्णता ऊर्जेमध्ये. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा. बघ, आपल्याला हे माहिती आहे की मानवी शरीराचं तापमान किती असतं? 37°C असतं. बस यालाच अनुसरून पुढचे पर्याय शोधा. त्यामुळं 1चं उत्तर डी आहे. बाकी कुठे दिले का 1चं उत्तर डी? थोडंसं खाली घेऊया आपण. हे बघा, 1चं उत्तर डी कुठंच दिलेलं नाहीये. त्यामुळे उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1. खाली दिलेल्या पर्यायातून विधान पूर्ण करायला सांगितलंय आपल्याला. बरं, पर्याय काय दिले बघा. जेव्हा ध्वनीचे हवेतून एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी प्रसारण होते तेव्हा काय होते? ऊर्जेचे स्थानांतरण ध्वनी तरंगाच्या दिशेने होते. आणि ध्वनी काय? एक ऊर्जेचं रूपच आहे ना. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर असेल. पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 22, निर्माण होणाऱ्या विभवांतराशी स्तंभ बी आणि पुढे काय सांगितलंय? स्तंभ ए. हे जोड्या आपल्याला जोडवायचे आहेत. लेड ॲसिडचं किती असतं विभवांतर? 2 व्होल्ट असतं. मग इथं 2चं उत्तर 2 व्होल्ट किती आले? डी आले. म्हणजेच बघा, हे असं कुठं दिसतंय का? बघा, 2चं डी. निकेल कॅडमियमचं किती असतं बेटा? निकेल कॅडमियम 3 1.2 असतं. ए हे शोधायचं आपल्याला. 2चं डी 3चं ए. हे बघा कुठे दिलंय? 2चं डी 3चं ए आणि 1चं बी. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर असेल. पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 23चं अचूक उत्तर, आता हे वाचत बसणार नाही, अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक ए 7:1 असेल. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. इथं पहा, 3 सेंटीमीटर व्यास आहे, लांबी आहे 28 सेंटीमीटर आणि दर 4 सेंटीमीटरवर परावर्तन आढळून येतं. त्याला जर आपण 4ने जर भाग दिला उत्तर येतं 7. योग्य उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 25, वातावरण दाब बरोबर पर्याय क्रमांक 4 हवेचे वजन भागिले क्षेत्रफळाचे पृष्ठभागाचे क्षेत्रफळ. पर्याय क्रमांक 4 असेल. बरं, पुढे प्रश्न क्रमांक 26, दिलेल्या पर्यायाचा विद्युत घंटेच्या कार्याचा अचूक पर्याय निवडायचा आहे. योग्य उत्तर येईल ए सी डी बी ई. इथं कच्चं काम देखील केले, त्यानुसार तुम्हाला गोष्टी लक्षात येतील. प्रश्न क्रमांक 27, काय सांगितलंय? ABCD शोधायचं आहे आपल्याला. बरं, ए काय असेल? प्रच्छाया आहे. बी उपछाया आहे. सी चंद्र आहे. डी पृथ्वी आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर असेल. ठीक आहे. पुढे जाऊ. अणूच्या अंतर्गाचा अभ्यास करण्यासाठी विकिरण प्रयोग कोणी केले आहेत? रुदरफोर्ड. पर्याय क्रमांक 2. डाल्टन कशासाठी वापरलं जातं? अणुवस्तुमान मोजण्यासाठी. पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 30, 22 कॅरेट सोने कोणत्या धातूंचे संमिश्र असते? सोने, चांदी किंवा तांबे आहे ना. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे प्रश्न क्रमांक 30चं अचूक उत्तर असेल. पुढीलपैकी कोणते CNGची वैशिष्ट्य नाहीये? सर्व वैशिष्ट्ये आहेत, फक्त तो सहज वाहून नेता येत नाही असं म्हटलेलं आहे. पण असं काही नाहीये, त्यामुळे हे याचं वैशिष्ट्य नाही असं या प्रश्नाच्या अनुसरणाने आपल्याला सांगता येईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर असेल. रंजक द्रव्य पृथक्करण पद्धती पुढीलपैकी कशासाठी वापरतात? हे आता 7वी मधील आहे पहा. हे प्रच्छाया, उपछाया आणि हा देखील प्रश्न. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. एकाच द्रावणातील 2 किंवा अधिक विरघळलेले पदार्थ वेगळे करण्यासाठी रंजक द्रव्य ही पृथक्करण पद्धत वापरतात. प्रश्न क्रमांक 33, अणूच्या विशिष्ट कवचातील जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन किती असू शकतात? यासाठी 2n² हे सूत्र कोणी प्रतिपादित केले? उत्तर असेल निल्स बोर. पर्याय क्रमांक 4. नवसागरचे रेणसूत्र पुढीलपैकी कोणते?
सोडियम कार्बोनेट Na2CO3 पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. त्यानंतर 35वा प्रश्न, शेवटचा प्रश्न. दह्यामध्ये कोणतं आम्ल असतं? लॅक्टिक आम्ल असतं. ठीक आहे. ॲसिटिक आम्ल व्हिनेगारमध्ये असतं, सायट्रिक आम्ल लिंबामध्ये असतं, टार्टारिक चिंचेमध्ये. दह्यामध्ये कोणतं असतं? लॅक्टिक आम्ल असतं. ठीक आहे बेटा, अशा प्रकारे सॅटमधील विज्ञान या विषयाची 35 मार्कांची तुम्हाला अचूक आन्सर की देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. यामध्ये काही करेक्शन्स असतील तर नक्की कमेंट करा. भेटूया आता सामाजिक शास्त्र, गणित आणि मॅट या विषयाची आन्सर की लगेचच आपल्या चॅनलवरती अपलोड होणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद.